खूपच झटपटीत अशी कुरकुरीत आणि खायला खूपच खमंग. तर चला मग आज बनवूया आपण रव्याची चकली. आणि मी अम्रपाली, अम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि लसण आणि मिर्च आबडधोबड वाटलेला ठेचाही टाकून घेतला त्यामध्ये. आणि थोडंसं मिरची पावडर, 1 चम्मच जिरी, 1 चम्मच ओवा. खूपच खायला खमंग. तुम्ही ही चकलीची रेसिपी एकदा नक्की करा आणि चकली खाऊन बघा. खूपच खमंग, खूपच कुरकुरीत ही चकली होते. न डाळीचं पीठ वापरायचं, ना दुकानचं चकलीचं पीठ विकत आणायचं. रव्यापासून आणि तांदळाच्या पिठापासून ही खूपच टेस्टी चकली तयार होते. आता पांढरे तीळ, जिरं, ओवा, चवीपुरतं मीठ आणि हळद हे छान जिन्नस पाण्यात उकळून घ्यायचे आणि त्यामध्ये आता रवा आपण शिजवून घेतलेला आहे बघा. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते हा रवा. गरम आहे तेव्हाच आपण तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं. शक्यतो उलथण्याचा वापर करायचा जेणेकरून हाताला भाजणार नाही. आणि थोडंसं थंड झालं की थोडंसं असं मळून घ्यायचं. पाण्याचा वापर करायची गरज अजिबात नाही. तांदळाचं पीठही 1.5 वाटी घेतलं आणि रवाही 1.5 वाटी घेतला. असा छान आपण गोळा असा 10 ते 15 मिनटात हा गोळा मळून घेतला. आणि अशा चकली आपण छान चकल्या बनवून घेऊया सर्व. अजिबात तुटणार नाही. फक्त की चकली थोडा वेळ जास्त छान रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची. चकल्या बनवून घेतल्या आणि अशी छान रंग येईपर्यंत तळून घेतली. खूपच झटपट ही रेसिपी तयार झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ही गावाकडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा. ही अशी झणझणीत गावाकडची साधी, सोपी, सरळ